नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे वनरक्षक या पदाकरिता जे ग्राउंड होणार आहे, ते कधी होणार आहे? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे कधी होणार आहे? तर याची त्यांनी ऑफिशियल माहिती दिलेली आहे. तर त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले सांगेल की त्यांनी काय केलं की फॉरेस्ट गार्डसाठी, वनरक्षकसाठी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या विभागांसाठी काय केले होते त्यांनी मेरिट लिस्ट लावल्या होत्या. गुण दाखवले होते हे सगळे विद्यार्थ्यांचे 120 पैकी त्यांनी गुण प्रसिद्ध केले होते. तर आता इथं बघितलं तर याच्यानंतरची प्रोसेस काय असणार आहे? तर त्याच्यासाठी मेल केल्यानंतर त्यांनी जो रिप्लाय दिलेला आहे तो तुम्हाला दाखवेल. तर हा रिप्लाय आहे. त्याला मेल कुठे केला होता? तर हा जो आहे MFD रिक्रुटमेंट 2023 याच्यावरती मेल केल्यावर तुम्हाला ते रिप्लाय देतात MFD रिक्रुटमेंट. तर याच्यावरती बघा, ज्या उमेदवारांना 45% पेक्षा जास्त गुण आहेत, त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणीकरता बोलावले जाणार आहे. 54 गुणांच्या पुढे गुण असणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीसाठी प्राप्त आहेत. दोघंही कागदपत्र तपासणी आणि शारीरिकसाठी प्राप्त आहेत. त्याच्यानंतर वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेचे मेरिट लिस्ट येत्या 2 ते 3 दिवसात वन विभागाचे अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केले जाणार आहे. म्हणजे मेरिट लिस्ट काय करतील 1-2 दिवसात प्रसिद्ध करतील, जे की विद्यार्थी 54 मार्क ज्याला आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी काय होणार की तुम्हाला शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक येणार आहे. वेबसाईटसाठी प्रसिद्ध केलं आहे. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत. लक्षात घ्या की फिजिकल टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकाच दिवशी होणार आहे. ही काळजी घ्यायची आहे. आता ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.